लग्नाची तयारी करताय? बऱ्याचशा मुलांनी एक गोष्ट लक्षात घेतलेलीच नसते, ग्रूमिंग म्हणजे केवळ दाढी किंवा केस नाहीये, तर ती एक अशी गोष्ट आहे जी तुमचा संपूर्ण लुकच बदलू शकते। क्लिअर स्किन, परफेक्ट हेअर कट, दाढीचं शेपिंग आणि अगदी सटल मेकअप म्हणजे सिंपल मेकअप। आज मी तुम्हाला सांगणार आहे 7 जबरदस्त टिप्स, ज्या पाळल्या तर तुम्ही लग्नाच्या दिवशी हिरोज दिसणार। शेवटची टिप तर अशी आहे जी खूप कमी लोकांना माहिती आहे। नमस्कार ग्रूम्स, तुमचं लग्न हे फक्त कपडे किंवा मंडपापुरता मर्यादित नाहीये, तर तुम्ही त्या दिवशी स्वतःचं बेस्ट व्हर्जन दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे। ब्राईड तर तिचं स्किन केअर आणि लुक हे महिना आधीपासूनच प्लॅन करत असते, मग तुम्ही का नाही, तुम्ही का मागे राहायचं? आज मी सांगणार आहे 7 इम्पॉर्टंट ग्रूमिंग टिप्स। स्किन केअर, हेअर केअर, दाढी, पर्सनल हायजीन, मेकअप, नखांची काळजी, परफ्यूम ते अगदी आउटफिट पर्यंत सगळं कसं प्लॅन करायचं हे अगदी डिटेल मध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। टिप नंबर 1, त्वचेची काळजी। स्वच्छ त्वचा म्हणजेच कॉन्फिडन्स। तुमच्या लग्नाच्या 3-4 आठवडे आधीपासून क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, सनस्क्रीन म्हणजे CTMS रूटीन सुरू करा। कसं करायचं, काय वापरायचं हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर मी आय बटनवरती एक लिंक देते, ती लिंकवर क्लिक करून तुम्ही कंप्लीट व्हिडिओ पाहू शकता। आठवड्यातून 2दा स्क्रब वापरा। रोज SPF 50 PA++ असलेलं मॅट सनस्क्रीन यूज करा, अगदी घरात असाल तरीही। जर तुम्हाला तुमची स्किन डल वाटत असेल किंवा डार्क स्पॉट असतील तर तुम्हाला व्हिटॅमिन C चं सिरम हे रोज रात्री वापरणं सुरू करायचं आहे। त्यासाठी तुम्ही प्लमचं 50% व्हिटॅमिन C सिरम हे वापरू शकता। एक्स्ट्रा ग्लो साठी हवा असल्यास तुम्हाला शीट मास्क वापरायचं आहे, पण ते फक्त आठवड्यातून 2दा। त्यासाठी तुम्ही टोनी मोलीचे शीट मास्क वापरू शकता, ते नायकावरती इझिली अवेलेबल आहे। टिप नंबर 2 जी की आहे केसांची काळजी आणि हेअर कट। परफेक्ट लुक साठी परफेक्ट हेअरस्टाईल असणं हे खूप महत्त्वाचं आहे। लग्नाच्या 4-5 दिवसाआधी हेअर कट करा, त्यामुळे तो व्यवस्थित सेट होतो। आणि 1 दिवसा अगोदर बिलकुल नका करू, कारण ते विचित्र दिसतं। नवीन काही एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका। लुक फिक्स ठेवा किंवा हेअर स्टायलिस्टचा सल्ला घ्या, त्याप्रमाणे करा। सॉफ्ट शॅम्पू आणि त्यानंतर कंडिशनर वापरणं हे खूप गरजेचं आहे। तसंच हेअर शाईन वाढवायची असेल आणि फ्रीज तुम्हाला कमी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हेअर सिरम वापरा। लॉरियल पॅरिसचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑइल हेअर सिरम हे एकदम परफेक्ट सोल्युशन आहे त्यासाठी। तसंच लग्नाच्या दिवशी कोणता स्टायलिंग प्रोडक्ट लागणार आहे हे आधीच ठरवा, जसं की जेल, वॅक्स, पेस्ट वगैरे हे काही लागत असतं तर ते अगोदरच ठरवून ठेवा। रिलॅक्सेशन तसंच स्कॅल्प हेल्थसाठी हवा असल्यास एकदा हेअर स्पा नक्की घ्या। टिप नंबर 3 जी की आहे दाढी आणि फेशियल हेअर केअर। शार्प दाढी म्हणजे शार्प लुक। कोणती दाढी ठेवायची आहे आधी ठरवा। सटल, क्लीन शेव, फुल बियर्ड। लग्नाच्या 2-3 दिवस आधी प्रोफेशनल बार्बर कडून शेपिंग करून घ्या। तसंच रोज बियर्ड ऑइल किंवा बाम वापरा। दाढी पॅचेस असतील तर 1 महिना आधी बियर्ड ग्रोथ सिरम, मॅन मॅटर्सचं बियर्ड मॅक्स ग्रोथ सिरम जे आहे तर ते तुम्ही वापरू शकता, किंवा डर्मा रोलिंग सुरू करा। नेक लाईन आणि चिक लाईन हे क्लीन करा, यातच खूप बदल पडतो। मिशा असल्यास त्या व्यवस्थित स्ट्रीम करा किंवा वॅक्स करा। त्यानंतर आहे टिप नंबर 4 जी की आहे पर्सनल हायजीन आणि छोटे छोटे ग्रूमिंग हॅक्स। स्वच्छता हीच स्मार्टनेस आहे, जसं की नाक आणि कानाचे केस हे जे आहे तर ते तुम्ही ट्रिम करा। दात स्वच्छ असावेत। 1 आठवड्याआधी तुम्हाला डेंटल क्लिनिंग करायचं आहे। तसंच रोज आंघोळीसाठी तुम्हाला अँटीबॅक्टेरियल बॉडी वॉश हे वापरायचं आहे। शरीराच्या इतर भागांच्या केसांची देखभाल म्हणजेच मॅन्स्कॅपिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। डिओड्रंट आणि अँटीपर्सिप्टंट दोन्ही वापरा। लग्नाच्या दिवशी फेस वाइप्स आणि तसंच पॉकेट परफ्यूम हे तुम्ही सोबत ठेवा। टिप नंबर 5 जी की आहे पुरुषांसाठी मेकअप। मेकअप हा आपल्याला एकदम नॅचरल लुक एनहान्स करायचा आहे, त्यासाठी आपल्याला करायचं आहे मेकअप मधून फक्त आपल्याला लुक फ्रेश आणि मॅट दाखवायचा आहे। त्यासाठी तुम्हाला सगळे मॅट प्रोडक्ट्स यूज करायचे आहे। ऑइल फ्री प्रायमर वापरा। स्किन टोन इव्हन करायला मॅट BB क्रीम्स किंवा लाईटवेट फाउंडेशन असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात। डार्क सर्कल्स किंवा डागांवरती तुम्ही कन्सिलर वापरू शकता, जे की तुमच्या स्किन टोनला एक्झॅक्ट मॅच असेल। त्यानंतर तुम्हाला ट्रान्सलुसंट पावडर वापरायची आहे। ते काय करणार आहे तर तुमची जी चेहऱ्यावरची शाईन आलेली असेल मेकअप केल्यानंतर तर ते कमी करायला मदत करेल, तसंच ऑइल सुद्धा कंट्रोल करायला मदत करणार आहे।
ब्राउज आणि लिप बाम, म्हणजे छोटे चेंज पण खूप मोठा फरक दिसेल। शक्य असल्यास मेकअप आर्टिस्ट कडून सटल ग्रूम मेकअप करून घ्या, त्यांना हे सगळं माहिती असतं, त्यामुळे त्यांच्याकडून मेकअप करून घ्या जेणेकरून त्या दिवशी तुम्ही खूप छान दिसाल। टिप नंबर 6 जी की आहे नखांची काळजी। रिंग शोकेस करताना नख ही परफेक्ट असणं गरजेचं आहे। 2-3 दिवस आधी नख ट्रिम करा आणि फाईल करून घ्या। त्याच्यानंतर रोज तुम्हाला हँड क्रीमचा वापर करायचा आहे। फोटोमध्ये ड्राय हँड्स एकदम विचित्र दिसतात, ते चांगले दिसत नाही। शक्य असल्यास बेसिक मॅनिक्युअर करून घ्या, ते क्लीन आणि क्लासी दिसतं। जर ओपन फुटवेअर घालणार असाल तर पेडिक्युअर नक्की करा। टिप नंबर 7 जी की आहे फ्रॅग्रन्स आणि आउटफिट ग्रूमिंग। लुक आणि फ्रेग्रन्स दोन्ही ग्रूम मध्ये हवेत। तुमचा एक सिग्नेचर परफ्यूम ठरवा आणि तो नेहमी तुमच्या सोबत ठेवा आणि नेहमी वापरा। तुम्हाला नेहमी परफ्यूम हा पल्स पॉइंट वरती स्प्रे करायचा आहे, जसं की मान, मनगट किंवा कानामागे असं तुम्हाला हे स्प्रे करायचं आहे। स्वेट मास्क जर तुम्हाला टाळायचे असतील तर अंडरशर्ट नक्की घाला। आउटफिट हा टेलर फिट आणि स्टिन केलेला तसंच नीट प्रेस केलेला असला पाहिजे। बटन, कॉलर, शूज सगळं परफेक्ट दिसायला हवं, त्यासाठी लग्नाच्या 2 दिवस अगोदर एकदा ट्रायल नक्की घ्या। तर मित्रांनो, या 7 ग्रूमिंग टिप्स तुमचं लग्नाचं रूप आणि तुमचा कॉन्फिडन्स दोन्ही वाढवतील। काही गोष्टी शेवटच्या क्षणी करायच्या नसतात, त्यासाठी वेळेत तयारी करा आणि तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवशी तुम्ही तुमचं सर्वोत्तम वर्जन दाखवा। तुम्हाला सर्वात उपयोगी टिप कोणती वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजून प्रश्न असतील तर नक्की विचारा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि ग्लो विथ दीपालीला सबस्क्राइब करा। बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे एकही व्हिडिओ मिस होणार नाही। पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बी हेल्दी, स्टे हँडसम, बाय बाय।